नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? थंडी आणि ऊन दोन्ही चालू आहे नाही का? तरी पण आपली काळजी घ्यायची. कारण पहाटे थंडी पडते आणि दुपारी ऊन असतं. दोन्ही वेळेला आपली काळजीच घ्यायची आपण. मुलांनो, आज आपला शनिवार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे खाल्ल्या अन्नाला जागणे. मुलांनो, आपल्यावर कितीही कोणी उपकार केले, तरीही ते उपकार आपण कधी फेडूच शकत नाही. पण तरी त्यातल्या त्यात आपण त्या व्यक्तीला विसरायचं नसतं. ज्याचं आपण अन्न खातो, त्याला विसरायचं नसतं. म्हणून आज माझ्या गोष्टीचं नाव आहे, खाल्ल्या अन्नाला जागणे. मुलांनो, 4 फेब्रुवारीला ना भीमसेन जोशी, स्वरसम्राट भीमसेन जोशी यांची जयंती होती बरं का. ते लहान असताना त्यांच्या घरची परिस्थिती फार गरीब होती. फी द्यायला पैसे नसायचे. पण भीमसेन जोशी मात्र हुशार होते. त्यांना गाण्याची खूप आवड होती. पण गाणं शिकायला पैसे कुठून आणणार? आणि त्यांचा आवाज, त्यांची गायकी छान होती. त्यांची आई त्यांना छान अभंग शिकवायची बरं का छान. मग ते पाठ करायचे. अशा प्रकारे ते गाणं म्हणू लागले. पण आता क्लास नाही त्यांना शिकवणार कोण? गुरु नाहीये. मग काय केलं, 11व्या वर्षी ते घरातनं पळून गेले. पळून गेले आणि थोडेसे खिशात होते त्यांनी साठवलेले पैसे. पण ते किती पुरणार? पूर्वीच्या काळात स्वस्त होतं खाणं-पिणं सगळं आणि पण तेवढे पैसे पुरणारच नव्हते ना. मग जेव्हा त्यांचे पैसे संपत आले की नाही, तेव्हा रेल्वेतनं ह्या स्टेशनवर त्या स्टेशनवर असे जायचे ते बरं का. आणि मग एका ठिकाणी रेल्वे स्टेशनवर उतरले ना, तेव्हा त्यांचे पैसे संपले होते. मग तिथे की नाही एक रेल्वे स्टेशनला एक रामण्णा नावाचा माणूस की नाही उसळ पोळी विकायचा बरं का. उसळ पोळी विकायचा. मग तिथे तिथे की नाही एक दिवस असेच उभे राहिले बरं का भीमसेन जोशी. त्या अण्णाकडे, त्या रामण्णाकडे पाहत बरं का. मग त्या रामण्णांनी त्याला बोलवलं. म्हणे, "काय रे, तू कुठला आहे?" तर म्हणे, "मी कर्नाटकातला आहे म्हणे मी आणि मी गाणं शिकायला इथं आलेलो आहे." "पळून आलास का?" "हो, पळून आलोय. कारण आमची घरची परिस्थिती खूप गरीब आहे. पण मला गाणं शिकायला गुरुच मिळत नाही. गुरूंच्या शोधात मी आलेलो आहे." मग रामांना म्हटले, "बरं, बरं. उसळ पोळी खाणार का?" तर ते ते म्हटले, "नको, माझ्याकडे पैसे नाहीयेत." मग ते रामांना म्हटले, "ठीक आहे, तुला कोणतं गाणं येतं मला म्हणून दाखव बरं." मग त्यांनी एक अभंग म्हणून दाखवला. मग रामांना म्हटला, की "तुला रोज मला गाणं म्हणून दाखव आणि मी तुला त्याच्या बदल्यात जेवण देईल आणि जेवण झाले की तू गुरु बघ." आणि मग त्यांनी गुरु शोधून की नाही छान गायकी केली. पण रोज जोपर्यंत ते शिकत होते, तोपर्यंत की नाही भीमसेन जोशींना रामांना रोज पोळी आणि उसळ द्यायचे आणि त्यात त्यांचं पोट दोन्ही टायमाला द्यायचे बरं का. आणि मग ते तृप्त व्हायचे खाऊन. मग त्यांना गाणं म्हणण्यामध्ये रस वाटायचा. अशा प्रकारे ते छान गाणं शिकले बरं का. आणि एकदा की नाही गुलबर्गा गाव बरं का, गुलबर्गा गावामध्ये त्यांना गाणं म्हणायला बोलवलं बरं का. खूप मोठे झाले ते. खूप म्हणजे खूप पैसा मिळू लागला त्यांना. इतकं सुंदर गाणं, शास्त्रीय संगीत ते इतके सुंदर गायचे, की त्यांना स्वरसम्राट म्हणून पदवी दिली होती बरं का. आणि मग ते गुलबर्ग्याला गेले की नाही आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन, आपल्या सगळ्या साथीदारांना घेऊन गुलबर्ग्याला गेले. मग तिथे की नाही त्यांना भरपूर मोठं पाकीट मिळालं असं 25,000चं बक्षीस म्हणून बरं का त्यांना. बिदागी म्हणतात त्याला. आणि मग तिथून गाणं म्हणून ते असे रस्त्याने जात होते. पण गुलबर्ग्याला आल्यावर त्यांना पटकन आठवण झाली, की आपण इकडे आलो त्यावेळेला आपल्याला रामांना भेटले होते आणि त्यांनीच तर आपल्याला उसळपोळी खाऊ घातली. म्हणून तर आपण पुढे शिकू शकलो. नाहीतर उपाशी पोटी कसं शिकलो असतो आपण. मग ते ना त्यांनी एका बाजूला गाडी वळवली आणि मग लोकांना असं त्यांच्या साथीदारांना वाटलं, "अरे, रस्ता चुकली की काय? इकडं कुठे गाडी वळवली?" रात्रीचे 2 वाजले होते मुलांनो. आणि मग 2 वाजता एका झोपड्याजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि दार वाजवलं. दार वाजवलं तर एक वृद्ध बाई बाहेर आली. तिच्या हातामध्ये कंदील होता. कंदिलाची ज्योत मोठी करून तिने पाहिलं. तर ते म्हणे, "कोण आहे?" म्हणे, "मी भीमसेन. मला की नाही रामांना भेटायचंय." मग ते आतमध्ये त्या बाईने घेतलं बरं का. आणि तिथे मग एका कॉटवर ते रामांना असे वयस्कर झाले होते, फार थकले होते. ते झोपले होते. आणि मग
भीमसेन जोशींनी त्यांना डोक्यावरून हात फिरून त्यांना उठवलं, त्यांना हात देऊन त्यांना बसवलं. बसवलं म्हणे, "मला ओळखलं का?" तर ते पण त्यांनी पण बघितलं बरं का. छोटा भीमसेन आता मोठा झाला होता. मग त्यांना आठवलं. मग ते हसले त्याच्याकडे बघून बरं का. आणि मग थोड्याशा गप्पा मारल्या. हे सगळे बघत होते साथीदार लोक बरं का. मग त्या बाईंनी चहा करून सगळ्यांना पाजला आणि मग भीमसेन जोशी त्यांच्या पायावर नतमस्तक झाले. मग सगळे साथीदार बघायला लागले. अरे बापरे! एवढे मोठे भीमसेन जोशी आणि एका म्हाताऱ्याच्या पायावर नतमस्तक झाले. म्हणून मग त्यांना नवल वाटलं. मग भीमसेन जोशींनी आपल्याला मिळालेलं बिदागीचं 25,000चं पाकीट त्यांच्या हातात दिलं, त्या म्हाताऱ्याच्या रामण्णाच्या बरं का. हातात दिलं, नमस्कार केला आणि ते बाहेर पडले. त्या त्या बाईंना पण नमस्कार केला, गुरुमाऊलींच्या. त्या त्या रामानंदांच्या बायकोला पण नमस्कार केला. आपल्याला खाऊ घालतो तो पण गुरुच बरं का मुलांनो. आणि मग ते बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यावर सगळ्यांनी विचारलं, कोण होते ते, कोण होते ते? मग रामानंदांनी सांगितलं की मी एवढा मोठा झालो ते रामांनामुळंच. मला जर त्यांनी खायला दिलं नसतं तर मी उपाशी पोटी काय केलं असतं, कुठे गेलं असतं. पण रामानंदांनी मला पोटा पाण्याची व्यवस्था केली आणि रोज ते मला जेवायला देत होते. अशा रामायणाचं आपण अण्णाला जागलं पाहिजे, म्हणून मी त्यांना नमस्कार केला. अशा भीमसेन जोशींच्या अशा कर्तृत्वाला, अशा गुरुभक्तीला माझे कोटी कोटी प्रणाम. आपण पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण कुणाचे उपकार फेडू शकत नाही, पण ते कायम लक्षात ठेवले पाहिजेत. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.